सो दिस इज आउटफिट चेक आणि हे व्हिडिओ आहे. आणि फोटो पण काढायचे. फोटो काढले जाऊन डे 2चा ब्लॉग आहे. त्याच्यामध्ये आउटफिट दाखवतो. चला पॅन्ट नाही, पॅन्ट जुनच फक्त स्वेटशर्ट्स नवीन आहेत. हां ओके. हा आहे आमचा सेकंड आउटफिट. आउटफिटच आहे की पूर्ण आउटफिट नाही ना. ठीक आहे. तो थर्ड जो आहे तो थोडासा क्रिसमस वाइब आहे. माझा तर पहिल्यावालाच क्रिसमस सारखा है ना. नाही तो एकदम क्लासिक आहे. तो जरा क्लासिक आहे. हा जो विजा जो आहे थर्ड तो प्रॉपर क्रिसमस वाइब आहे. मला तसा टाईपचा मिळाला. हा आहे आमचा तिसरा आउटफिट. माझा तुझा. हा माझा नाही तुझा. नवीन बेड त्याचं इन्स्टॉलमेंट चालवलेलं आहे. वेगळं आहे ना काहीतरी. बघू. तर आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहे एसलिंगनला. इथे जरा गर्दी जास्त आहे लोकांची आणि बघतात पण आहेत आमच्याकडे फोनमध्ये बघून काय बोलतात म्हणून. पण ठीक आहे. आज काय शॉपिंग तर करणार नाही आहे, फक्त बघायला आलो इथे. क्रिसमस जवळ आला की अशी तयारी चालू होती मॉलमध्ये वगैरे सगळं डेकोरेशनची. कसं वाटतंय? मस्त आहे ना. आपलं जे गणपतीच्या डेकोरेशनला गोष्टी वापरतात त्या इथं रेडीमेड मिळतात. हे बेड आहे डायरेक्ट रेडीमेड. कितीला आहे? 1.5 युरोला आहे. हे बाहेर टेबल खुर्ची आणि वाडाचा. मगाच्यातली मजा आली. मी याला उठवलं, ह्याला हात लावला की उठतं ते. आणि मी एकदम दचकली, मी घाबरली आणि दुसऱ्याच सेक्शनमध्ये चालत गेली. माझ्याकडे बघणं बी झाले. मॉल तर बघून झालेला आहे. छोटासाच मॉल आहे आणि आता सिटी सेंटरमध्ये जायचं आहे. एसलिंगन गावाचं जी सिटीची जी एंट्रन्स आहे तीच इतकी मस्त आहे ना. हे असं खूप ड्रामॅटिक एंट्री. असे कुठलं जास्त गावाचे नाही. तू मस्त दिसतेस फ्रेममध्ये. तुझ्या फेरीलँडमध्ये चाललेस तू. मी आधी याचं त्या ऊन वगैरे पडलेलं असायची तर ही बिल्डिंग खूप मस्त दिसते. आणि क्रिसमसमध्ये हे गाव एकदम इतकं डेकोरेशन करतात ना या गावाला. हे जे स्ट्रीट्स आहेत ना सगळ्या भरतात. मस्त डेकोरेशन करतात. इथून त्या एंडपर्यंत सगळे लायटिंग लावलेली असते वरती या पोलला. मस्त दिसत आहे. ते समोर द्राक्षाची बाग आहे नाही का. भारी वाटतं बघ. पाणी सोडलेलं आहे भरपूर. गार पडलं इथं आणि पोरगी नुसतीच उडी घालून आले आणि थंडी वाजते करते. आता कुडकुड कोण करत होता? कुडकुड करते मी पण थंडी वाजते. म्हणले नाहीच पण कुडकुडतेस ना. मग कुडकुडते ना. माझं मी कुडकुडते. तुला कुडकुडायला लावते का? मला सारखी व्हिडिओ कॉलवरती म्हणाली नाक सारखं कळतंय, फुरफुर करत आहे. आता कोणाचं नाक कळतंय? मला ऑलरेडी सर्दी आली. माझी शेती झाली आहे. My medicines, my tea, my teas. My teas. दमलीस? क्रिसमसमध्ये जेव्हा आपण येऊ ना आता काय नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, नोव्हेंबर एंडला
हे सगळं भरून जातं इथं. सगळे शॉप्स लागतात शॉपिंगचे वगैरे, किंवा क्रिसमस मार्केट जे बरं त्यांचं टिपिक फेमस आहे युरोप. ही फ्रेम पण मस्त आहे ना. अजून एका महिन्याने हे सगळे स्ट्रीट्स भरलेले असणार आहेत. आणि एसलिंगन या गावाचं जे क्रिसमस मार्केट आहे ते फेमस आहे, काइंड ऑफ अवॉर्डेड आहे ते, की एसलिंगनचं मार्केट क्रिसमस मार्केट आहे बघण्यासारखं. आणि कारण मी मागच्या वर्षी एक्सपिरियन्स केलं, आता माझ्या पट्ट्याची बारी. एसलिंगन मला वाटतं हे एकमेव गाव आहे असं मी जे बघितलं आत्तापर्यंत जे युरोपमध्ये आलं ते ॲक्च्युअल युरोपियन वाईब देतं. मला थंडी वाजत नाही वाटतं. बर्फासारखं गार पाणी अंदाज बसलं जाऊन. हे उन्हाळ्यामध्ये आहे ना पूर्ण लोक इथं झोपलेलं असतात, चादर वगैरे टाकून खाली मस्तपैकी सनबाथ घेत असतात. पाणी वगैरे इथं साईडला कॅनल पण आहे, कॅनलच्या शेजारी जाऊन बसतात गार पाण्याच्या शेजारी. आणि आता थंडीचं कोण नसतं इथं.